तर मी आता याला कट करून घेतो. आधी असं कट करतो कारण की मग हे खूप मोठे ठेवून दिलेली म्हणजे गोळा नाही म्हणते ना, फक्त अशीच ठेवून दिलेली आहे. आड्या आड्या पाडू पाडू वांगे आणि तूर पेरलेली. हा इथं कांदे वटाणे काय बटाटे तूर पेरले. तर नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी काही तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे. आमची सकाळ होतच आमची इथं महाभारत स्टार्ट होऊन गेले. हे बघा गाईच, हे आमच्या ताई या तेव्हा चपलीनं गाईच चपलीनं मारणं चालू आहे. गाईच इथं थोडा विषय झालेला आहे. आमच्या ताईंना भांडे घासता येत नाही म्हणून थोडा विषय पांगून गेलेला आहे. हे बघा हे पूर्ण मारू मारू आज भांडे घासणं चालू आहे. हे जे हाय करताना तो सगळ्यात शिल्लक खाते गाईस. एवढं मग तो नुसता खातो बसतो हा. बोलणे बी खातात येत, त्याला काहीच फरक पडत नाही. मोक्कर आहे फक्त. हे आताही चांगले हे ताई आणि तिथंही चांगले. भावांनो, आता आमच्या हाती एक काम लागलेलं आहे. आम्हाला नाही का हे अशी वायर आहे ना गोळा करून आणायची. हे बघा झाड दाखव, हे झाड. हे बघा ही वायर आहे. ही खूप लंबी वर का असं वाटन डायरेक्ट ती विहीर लांबच. आम्हाला आधी विहिरीकडे जायचंय. मग वायर बघायचंय खोललेलं आहे का नाही. खोललेलं असं तर आपल्याला बोलाय माईक मध्ये असं पहिले आपल्याला इरीपाशी जायचंय हे वायर बघण्यासाठी. तिथे खोललेलं आहे का नाही. खोललेला असेल तर आपल्याला तिथून वळून आणायचा. झालं येऊ माईक आता. भावांना आता आम्ही आलेलो हिरीकडं. हे बघा आमचे काळू बाळू, आमच्या काकांचे. हे बघा काळू बाळू इथं. आता आम्ही चाललो हिरीकडं. हे काय बिचारे सुके धोंडे खाऊ लागले पावसामुळं. गेम हुकलाय पूर्ण. वायर पूर्ण काढलेलं आहे. आता याला गोळा करून घेऊ आम्ही. बघा वायर काढलेलं आहे. इतकी लंबी वायर आहे ती. आणि अजून तर विहीर आहे इथपर्यंत आहे विहीर. चला आपण विहीर दाखवून देऊ. ही वायर आम्ही विहीर तर अजून लयच लांब, म्हणजे लय नाही इथंच विहीर विहीर इथपर्यंत जोडली होती. तिथून दुसरी वायर लावली होती. नाही हो ताई, हीच वायर पुरती तिथपर्यंत गोळा केली नव्हती हा का? पुरती तिथं अजून कमी इथून तर ते खांब आहे का तिथपर्यंत ती वायर आहे. पण आहे ना याला जे मेन वायर जॉईंट आहे ना ते आम्ही आद्यात लावलेलं होतं. असं आहे का? इथं हा वायर आहे का हे बघा विहीर तो वायर आम्ही तिथं आहे का? लावला अर्धा. पुरं पाणी खोल गेलेलं असं तिचं उन्हाळ्यामुळे. भईच्या आता एवढ्या माशा आहे भाई. विषय पाण्याला याला ना आता आम्हाला धुवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये स्वच्छ पाणी राहील. बघा इथं आम्ही वेगळं पाणी काढून ठेवलेलं आहे. खायला पण काय माहित ते. आम्ही बाथरूमला पण इकडंच येतो ना. इकडं छोटंसं डाबर आहे तिकडं जातो आम्ही. तर भाऊ ना आता आम्हाला ते नळी गोळा करायची. सॉरी वायर गोळा करायची. आणि तुम्हाला हे दाखवलंच नाही गाड्या सगळं दाखवलं. पण हे याला पाहिलं का जागतानी स्वतः होते. प्राण्यांसाठी असं वाटतं त्यांना की इथं आहे काहीतरी. हे बघा मक्का खाण्यासाठी जे चिमण्या यायच्या त्यासाठी हा बांधलेला. हा चिमण्यांसाठी. आणि हे त्यांचं बघा ओल्डवालं घर आहे. जुनं घर आहे. हे बघा इथं आहे का, दिसतंय का? हे वालं घर होतं त्यांचं. पहिले ते इकडंच राहत होते. आता त्यांनी रोडाकून घर बांधून घेतलेलं आहे. रोडाकून घर बांधून घेतलं. आता काय आता आम्ही आता सेफ्टीसाठी. सेफ्टीसाठी कशाला? म्हणजे तिथे कधी काही नवीन कार्यक्रम वगैरे राहिला जागा नाही पुरली त्या मध्ये. अरे तुम्हाला कसं का माहिती? घर इकडे आहे आपलं. आम्ही चाललो गप्पा मारत. हा इकडून बी रस्ता आहे का? हा खरं. हा
तर भावांनो मोबाईल पकडू पकडू आपला हात गळाला, आता या हातानं धरून घेतो. आता आम्हाला वायर वडत वडत न्यायची, गोळा करून द्यायची. संपलं आमचं काम. आज आमच्या कामाला सुट्टी आहे. सुट्टी कसं काय, कारण की आज बुधवार आहे आणि त्यावेळेला इथं बाजार राहतो. इथं एक गाव आहे हसनाबाद म्हणून, बाजार राहतो म्हणून सुट्टी. आता आम्ही आमची अर्धी वायर वडलेली आहे, हे बघा इथं खाली टाकलेली आहे. आणि ही इतकी वडली, आता हिला असं गोल 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 आड्या पारणं चालू आहे. दम लागला मला. आणि हे काय ताई, हे काय ते पेरलेलं आहे? अरे दीदी, ओ काय हे बघा खाली तर रोप आलेले छोटे छोटे छोटे. टमाटे, वांगे आणि तूर पेरलेली. हा इथं कांदे, वाटाणे, काय बटाटे, तूर पेरलेली. हे कांदे. मिनी शेती आहे ती, मिनी शेती. करा गोळा करा, ऊन लागते मारणाचं. तर भावांनो दुपारची वेळ होऊन गेलेली आहे आणि हे पिल्ले बघा किती छान बसून गेलेले त्यांचे. प्रत्येकालाच ऊन लागतं, आज थोडी नाही, एवढं ऊन तापतंय मारणाचं. आणि हे असं बी नाही की इकडं थोडं करमायला कोण आहे, कोणीच नाही इकडं करमायला. आम्ही ना आमचं घर भलं ना आम्ही भले. बघा ही माझी सायकल आहे जुनीवाली. जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगरला राहत होतो ना, त्यावेळेला घेतलेली होती सेकंड हँड. ती सायकल फक्त 800 रुपयात घेतलेली होती आणि मी तिथे पुढचं टायर नीट केलेलं होतं. आत्तापर्यंत ओके चालते ती. तर मी आता याला कट करून घेतो. आधी असं कट करतो कारण की मग हे खूप मोठं आहे तर हात जाणार नाही नंतरून. पहिले कोण कट करतो ना. आमचं इथं मॉडेल कट करून होऊन गेलेलं आहे बघा, असं शेपमध्ये आलेलं आहे. आता याला उलटं करून आम्ही पेन्सिलनं असं कापून घेऊ. म्हणजे कापणार नाही पण आला हलकं फोल्डिंग पुरतं लागेल ना, तेवढं कट करून घेऊ. हे बघा तर आता संध्याकाळची वेळ होऊन गेलेली आहे आणि वातावरण एवढं छान वाटतंय ना भाई इकडं. तेव्हा पूर्ण सनसेट झालेलं आहे, म्हणजे थोडं बाकीच आहे. सनसेट वगैरे होऊन गेलेलं थोडं. आणि हे बघा इथं कोंबड्यांसोबत काळू पण चरते. इकडं बकरे आहे, ते बघा बकरे चरते आहे. आणि भाई वातावरण खरंच म्हणलं ना एवढं छान वाटतंय. आम्हाला कम्प्लिटली आता 1 महिन्याच्या वर होऊन गेलेलं आहे. आणि हे 1 महिना म्हणजे असं ना, तिकडं आम्ही राहत होतो तो काम आणि मीच असंच होतं पहिले, कुठंच काही नव्हतं. पण इकडं आल्यापासून एवढं छान वातावरण आहे ना भाई. वरचं तुम्ही पाहू शकता, खूप वातावरण ओकेमध्ये आहे बघा. चला तर भावना आता आजच्या पुरतं एवढं इतकंच. आणि आमचे पण 5 जा काही ब्लॉग. थँक्यू. भेटू आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय भावांनो.